रामकृष्ण हरी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांसी. विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन या इंद्रायणीच्या तीरावर करण्यात आलं होतं. माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा 7 दिवसांचा विशेष कार्यक्रम आळंदी इथे पार पडला. या कार्यक्रमाचा विशेष भाग असलेला कीर्तनधारा हा कार्यक्रम आम्ही आपल्यासमोर या मालिकेद्वारे सादर करीत आहोत. दिव्य सोहळा पाहुणे डोळा, देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. हो दिव्य सोहळा पाहुणे डोळा, देह हा माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. माऊली मुखी भेट पंढरी, जीव चरणाशी अर्पण केला. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला. निरूपण सादर करतायत हरिभक्त परायण विष्णू महाराज केंद्रे. या ठिकाणी ही जन्ममरणाची फेरी चुकवण्याकरताच वारी आहे. वारी म्हणजे टाईमपास नाही, वारी म्हणजे एन्जॉय नाही, वारी म्हणजे एखादी लॉजिंग बोर्डिंग नाही. वारीचा याचा विचार करायचा आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम. लक्षात ठेवा, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दाथारा. 184 न चुके फेरा. ही 184 फिरत फिरत आपण इथे आलो. आपलं भाग्य मिळालं की न मनुष्य देह मिळाला, दुर्लभो मानुष्य देहो. देहनामशन भंगुरा तत्रापि दुर्लभन्य वैकुंठ प्रिय दर्शनम. भाग्य प्राप्त झालं आणि ते भाग्य प्राप्त झाल्यानंतर आपलं कर्तव्य आहे की जेणे चुके फेरा गर्भवास. ही जन्म मरणाचे फेरे चुकवण्याकरता वारी आहे. आणि फक्त त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे तर महाराज सांगतात, आईशी जोडी करा, रामकंठी धरा. चिंतन केलं पाहिजे, परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. आपण देवाकरता लक्षात ठेव वेळ दिला पाहिजे. आपण थोडं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. संसाराकरता आपण करतो, मुलाकरता करतो, समाजाकरता करतो, पण आपण सुद्धा 20-25 मिनटं ज्ञानोबऱ्याकरता दिले पाहिजेत, अक्षरकरता दिले पाहिजेत, गाथ्याकरता दिले पाहिजेत. आणि त्याचा परिणाम असा होईल, एकदा अक्षराने जवळ केलं की पुन्हा या ठिकाणी जेणे चुके फेरा गर्भवास. मी विचारलं, महाराज वेळ कमी आहे, वेळ आपला मर्यादित आहे, जर आम्ही नुसतं चिंतनच करत गेलो तर आमच्या संसाराचं कसं होईल? आम्हाला 1 मिनटंसुद्धा संसार सुटत नाही, पत्नीशिवाय करमत नाही, मुलाशिवाय करमत नाही, ऐश्वर्याशिवाय मला करमत नाही. तर महाराज सांगता, अरे वेड्या, ज्या संसाराचं तो तादात्म्य बाळगतोस ते मिथ्या आहे, दुःखदायिक आहे. कारण लक्षात ठेवा, ज्ञानोबा सांगतात, शर्करेचे केळे आले, मागे पेरिले कडू भोपळे, आळं केले साखरेचं आणि मधी आळं केलं. लक्षात ठेवा, साखरेचं आळं केलंय आणि बी लावलंय कडू भोपळ्याचं. भोपळे कडू का गोड? कडूच राहणार आहेत. तसं संसार हा दुःखरूप आहे, म्हणून त्याचं दुःखरूपच फळ येणार आहेत. त्याचा विचार सांगत असताना ज्याचा तो तादात्म्य बाळगतो आहेस. महाभारत काळा, महाभारतामधला केवढा मोठा वशिला आहे लक्षात ठेवा. तरी तिथे जावं लागलं. महाभारतात कृष्ण परमात्म्यासारखा मामा होता, अर्जुनासारखा बाप होता, तरी या ठिकाणी मुलाला मरावं लागतं आहे. किती मोठा वशिला आहे. आपण तर लक्षात ठेवा किती मोठ्या वशिलावाले आहेत आपण. तुम्ही म्हणताल मी मामा आहे, ग्रामपंचायतचा सदस्य आहे, असू दे, जगाचा आपला जगाचा मामाचा वशिला सांगितलं मी. रामायणामध्ये रावणासारखा वशिला होता. रावणाच्या समोर इंद्रजिताचा वध होत आहे तर रावण डोळ्यानेच बघतो, रावण काहीच करू शकत नाही. म्हणून सगळं विषय इथे राहणार आहेत. म्हणून महाराज सांगतात या ठिकाणी ते विषय म्हणजे कोणते आहेत तर नाशिवंत आठी प्रिया पुत्र धन.
बीज ज्याचा शीन तेची फळ. नाशिवंत नाशाचे 3 प्रकार आहेत. स्वभावनाश, आश्रयनाश, परथानाश. नाशिवंत आटी, प्रिया आटी, धन आटे. धनसुद्धा इथेच राहणार आहे. मग लक्षात ठेवा, कितीही तुम्ही कमवा. महाराज सांगतात माझी भाषा नाही, मला पदरचं बोलता येत नाही. तुकोबराच्या भाषेत सांगेल, जोडिले न हेसरे धन. हे सगळं धन इथेच राहणार आहे. मग काय राहणार आहे? जे सरांनी आज ही ऐश्वर उभा केलं, हीच फक्त मागे राहणार आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरी. कीर्ती मागे सुरत से किरत बडी भिन पंख उड जाय. लक्षात ठेवा, शरीर जाणार आहे, फक्त कीर्ती मागे राहणार आहे. आणि ते कीर्ती करत असताना माझा विचार सांगायचा आहे. नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा क्षीण त्याची फळ. अभंगाचा शब्दाशा भाव बघितला. इंद्रायणीच्या तीरावर या ठिकाणी आज आपला श्रवण करता येते, बसता येत आहे. एकदा आपल्या टाळ्या माऊलीच्या समाधीपर्यंत गेल्या पाहिजेत आणि माऊल्यासुद्धा आनंद वाटला पाहिजे की टाळा टाळी लोपला अनाद. लक्षात ठेवा, सर्वांनी हात वरती करा, हात वरती करा. तुम्हाला हे सगळे फोटो जगामध्ये दिसणाऱ्या सरांच्या चॅनेलच्या माध्यमातून सर्वांनी या ठिकाणी आळस न करता एकदा चिंतन करायचं आहे. विठोबा रखुमाई, टाळी टाळी जय हो. टाळी हा हा हा. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा क्षीणतेची फळ. नाव धड करा सहस्त्रनामाचे, जे भव सिंधुशी थडी पावे. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरी रामबाणी. महाराज सांगतात की भाता भरा हरी रामबाणी. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी. आम्ही काळाला सुद्धा परत पाठवलं. एवढं सामर्थ्य परमात्म्याच्या चिंतनामध्ये आम्हाला प्राप्त झालं. जघा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. महाराज सांगतात काळ आहे, लक्षात ठेवा, जग ज्याला घाबरत आहे पण आम्हाला त्याचीही गरज नाही. मरणा माझे मरून गेले, मज केले अमर. मरणा हाती सुटली काया. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरारा हरी रामबाणी. नाशिवंताटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा क्षीणतेची फळ. अभंगाचा शब्दाशा सरळ सरळ अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला. याच माध्यमातून त्यागातून हे वटवृक्ष या ठिकाणी सरांनी उभारला आणि उभारत असताना आज त्याचे फळं आपण चाकतोय. लक्षात ठेवा, त्यागाशांतीनंतरम. कुणाचा तरी त्याग असावा लागतो तेव्हा या ठिकाणी आपला सुख मिळतं आहे. सरांचा त्याग आहे. आज एवढा मोठा त्याग मी सांगतो जगाच्या पाठीवर. लक्षात ठेवा, एवढा त्याग, ऐश्वर्य असून सर्व ऐश्वर्य बाजूला सारून या ठिकाणी एवढा त्याग मला वाटतंय माझ्या अभ्यासानुसार नव्हे तर या ठिकाणी फक्त सरांचाच आपला पाहायला मिळतो आहे. पण एवढा असूनसुद्धा या ठिकाणी स्वकीर्ती कानी नायकावी, पूज्यता डोळानं देखवी. एक मला ओवी आठवली अनोबरायची, वाचेस्पतीचे नि पाडे सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडिया माझी दडे महिमे वेणे किंवा तेने. ज्ञानेश्वर महाराज सांगतात एवढं विद्या संपन्न असताना सुद्धा, प्रत्येक गोष्टीचा अनुभव असताना सुद्धा आपण फक्त काहीतरी संप्रदायाचं देणं सेवा करावी. आणि हा त्याग त्यांना, कारण परंपरा खूप महत्त्वाची असते, अक्काने हा त्याग त्यांना शिकवला. पर्याग अक्कांचा खूप अदृश्य रूपाने त्यांच्या पाठीमागं आशीर्वाद आहेत. सर सांगतात की या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये या ठिकाणी ज्ञानोबराय तुकोबरायानंतर जर सर्वात महत्त्वाचं श्रद्धास्थान असेल, प्रेरणास्थान असेल आणि आशीर्वाद असतील ते म्हणजे त्यागमूर्ती प्रयाग अक्कांचे आहेत. आणि हीच माऊलीच्यांनी एवढेच प्रार्थना करूया, अकल्प आयुष्य
व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीचिया दासा. लक्षात ठेवा, नामा मने केशे राजा केला नेम चालवी माझा. सरांना उदंड आरोग्य लाभो. सरांना ऐश्वर्याची गरज नाही. मी ज्ञानोबऱ्याकरता एवढंच मागेल की या ठिकाणी नामा मने, लक्षात ठेवा, केशे राजा केला नेम चालवी माझा. ही परंपरा चालवण्याकरता सरांना उदंड आयुष्य लाभो, आरोग्य लाभो. पण एवढं सांगेल, काय वानू आता न पुरेही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचोका पावली. ते चोज करुनी माऊली रिझे जेवी. झालेली कीर्तन रूपी सेवा ज्ञानोबरायच्या चरणी माझं श्रद्धास्थान गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो. सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो. इंद्रायणच्या मातेच्या चरणी सेवा समर्पित करतो. जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली.